करायचं आहे आपल्याला, बरोबर का रे? आता काय करावं लागेल आपल्याला, 7 खंड पाडावे लागतील. 1 2 3 4 5 6 आणि 7 खंड पाडले. 7 खंड पाडून घ्यायचे तुम्हाला. 7 खंड पाडल्यानंतर काय करायचं, तर एक अंक घ्यायचा. एक अंक रिप्लेस काढायचा 8चा. रिप्लेस काय येणार, 8चा वर्ग 64, इथं राहील 4, पुढे ट्रान्सफर होईल तुमचं 6 राजा. पुन्हा 2 अंक घ्यायचे. 8 पंच किती आलं, 40. 40ची दुप्पट किती आली, 80. 80 मध्ये 6 मिळवलं, 86 आलं, इथं राहील 6, पुढे ट्रान्सफर होईल तुमचं 8. आता 3 अंक घ्यायचे तुम्हाला. 3 अंक घ्यायचे. 3 अंकाचं रिप्लेस काढायचं. 8 त्रिक 24, पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार. 8 त्रिक 24, 24 ची दुप्पट 48. 48 ची मधल्या पदाचा वर्ग ऍड करायचा. 5 वर्ग 25. 48 अधिक 25 किती आलं रे, मला वाटतं 73. 25. 8 आणि 5 13, 4 5 आणि 73. 73 म्हणजे तुम्ही जर 8 मिळवले तर किती आलं, 73 मध्ये 8 81. इथं राहील 1, पुढे ट्रान्सफर होईल तुमचा 8. बरोबर का रे? आता 4 अंक घ्यायचे. 4 अंकाचं रिप्लेस करण्यासाठी पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार. 8 दोन्ही किती आलं, 16. 5 त्रिक आले 15. 15 आणि 16 आले 31. 31 ची दुप्पट किती आली रे, 62. 62 मध्ये तुम्ही 8 मिळवले तर किती आलं, 70. इथं राहील 0, पुढे ट्रान्सफर होईल 7. आता तुमचे किती अंक, 3 अंक. 2 3 आणि 5 घ्यायचं. 5 दोन्ही किती आलं तुमचं, 10. 5 दोन्ही 10. 10 ची दुप्पट किती आली, 20. 20 मध्ये तुम्हाला 3चा वर्ग मिळवायचा. 20 मध्ये 3चा वर्ग किती आला, 9. 29. 29 आणि तुमचे 7 किती आले, 36. इथं राहील 6, पुढे ट्रान्सफर होईल तुमचं 3. आता 3 अंक झाले. आता 2 अंक. 3 दोन्ही किती आलं, 6. 6 ची दुप्पट किती आली, 12. 12 मध्ये 3 मिळवलं किती आलं, 15. इथं राहील 5, ट्रान्सफर होईल 1. आता 2चा वर्ग. 2चा वर्ग 4. 4 निघाले 5. 55 60 16 4 आलं का, चेक करून घ्या. 55 60 164 आलं का, चेक करून घ्या.